कलमना पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। पुलिस ने उनके घरों में से एक तलवार और 2 धारदार चाकू बरामद किए हैं। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि गुलमोहर नगर इलाके में रहने वाले एक युवक ने अपने घर में अवैध हथियार छिपा कर रखे हैं। इसके बाद जांच टीम ने छापा मारकर 19 वर्षीय कुणाल मोहन बंजारे के घर से एक तलवार बरामद की। पूछताछ के दौरान आरोपी ने बताया कि उसने यह तलवार 23 वर्षीय तरुण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा से खरीदी थी। इसके बाद पुलिस ने दूसरे आरोपी के घर पर भी छापा मारा, जहां से 2 धारदार चाकू बरामद हुए। इस कार्रवाई में कुल करीब 6,600 रुपए मूल्य के हथियार जब्त किए गए हैं। दोनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। यह पूरी कार्रवाई वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में कलमना पुलिस की जांच टीम ने अंजाम दी। आमची डीबी पार्टी PSI श्री रामलोट साहेब आणि त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ती आरोपितांची घरजडती घेत असतात। पेट्रोलिंग दरम्यान त्यांना एक माहिती मिळाली की आरोपी कुणाल बंजारे आणि तरुण वर्मा यांच्याकडे घातक शस्त्र आहेत। त्यावरून त्यांनी त्यांची माहिती गोपनीय माहिती काढून त्यांच्या दोघांच्याही घराची घरजडती घेतली असता त्या घरजडतीमध्ये 2 चायना स्टील चाकू आणि एक स्टीलची तलवार असे 3 हत्यार एकूण 6,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। दोन्ही आरोपितांविरुद्ध भारतीय हत्यार कायदा 425 तसेच 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा नोंद करून आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील परिसर बघता इथे मजूर वर्ग जास्त आहे आणि बॉडी ऑफेन्सेस सुद्धा बरेच होतात या ठिकाणी। त्यामुळे आमचं पथक नेहमी पेट्रोलिंग दरम्यान आरोपितांची घरजडती घेत असते। मागील 4-5 दिवसात आम्ही एकूण 4 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे सदरची कारवाई केलेली आहे। यांनी खाटूश्याम येथून सदरचे शस्त्र आणल्याचे निष्पन्न झालेले आहे राजस्थान येथून। हे जवळ शस्त्र बाळगतात आणि एखाद्या वेळी थोडासा जरी भांडण झालं तर हे लगेच घरातून शस्त्र काढतात। अशा प्रकारे त्यामुळे यांची घरजडती घेऊन अशा प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे।